एक पोऱ्या असा येडा जन्माला येतो का पुणे ऐका, ज्या घरात गरीबाच्या तळतळाटाची लक्ष्मी येते आणि ज्या घरामध्ये गरीबाच्या डोळ्यातल्या अश्रूचा पैसा येतो त्या घरामध्ये एक पोऱ्या असा येडा जन्माला येतो का अख्खी खानदान विकायला लावतो. तुमचं काय मत आहे? आणि जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहे, तुम्ही कुणाचाही घर तपासा, एक माणूस येडा आहेच. यानं येडा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर जुगार खायच. आणि याचं उत्तर मी बोलत नाही, 16वा अध्याय बोलतोय. प्रत्येक वाक्याला ओव्या पाहिजे, ओव्या नसल्यावर मजा राहत नाही. ओव्या 2 सांगितल्या. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. संपत्ती आणि दया, संपत्ती आणि दया एकत्र येत नाही आणि आधी तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला पुढचं उत्तर एकदा क्लिअर सांगतो ऐका. 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. 16व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, पापाचा पैसा घरात आला का त्या घरावर डॉक्टर श्रीमंत झालाच. ज्या ज्या घरात कष्टाचा पैसा आहे ना तिथं रोग नाही. पहाटी 4ला बाई उठते, महिला मंडळ पहाटी 4ला बाई उठते, दगडाच्या चुलीवर 5-6 भाकरी करते, पातेलं भर कालवण करते, खिटलीत ओढते, 4:30ला गाडी रोडला लागते, 11 वाजेपर्यंत 2.5 टन माल तोडतात दोघ जण. नवरा बायको. बाटलीतलं पाणी नाही, जारचं पाणी नाही, त्यांच्या पोरांना चपला नाही, खेळायला जागा नाही, बैलगाडी जवळच खेळायचं, थळातच झोपायचं, थळातच झोपायचं. ती आता पटकन बसा, मध्ये विक्षेप न करू, बसून घ्या आता, तिथंच बसा बस दे. उसाच्या थळातच खेळायचं आणि बैलगाडी रस्त्याला लागली का 2 भाकरी चुरून खायच्या, ताण मिटला. सर्दी नाही, बंगला आहे, झोपायच्या गोळ्या आहेत, गोळ्या झोपल्या पण गडी झोपला नाही. पालट व्हायची गोळी, उतानं व्हायची गोळी, तोंड वासवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, काहींना जेवताना 3 गोळ्या आहे, बसताना एक, निम झाल्यावर एक, उठताना एक. त्याच्यापेक्षा एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर, जगतो का आला. हो, परत वाक्य नाही का, पापाचा पैसा कधी माणसाला सुखानं जगू देत नाही. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही कष्टाचा कमवा, धोका नाही, धोका नाही. पापाचा कमवा म्हणून महाराष्ट्र हिंडा तुम्ही अख्खा. अजून महाराष्ट्रात वृद्ध आश्रमात शेतकऱ्याचा बाप नाही. नाही, त्याच्या घरात कालवणाला तेल नाही, नसू द्या, पण बापाला भाकर आहे. त्याची सून शिवे देते, शिवे द्यायची नाही आहे गई. मरण कामून उलथानं कामून मला पुढे घालतो का काय, त्याच्या बरोबरच एक नाही राहिला, पोरवाणी उड्या हाणतोय, टाना उड्या हाणतोय, अजून मी शाकाळ्या करतोय, म्हणू द्या, म्हणायला म्हणू द्या, पण भाकर आहे आणि म्हाताराही खुश आहे. ते म्हणतो थोडी बिघडती बरं का, पण ठेपतो ती. म्हातारा नाराज नाही, म्हातारा म्हणतो चहा पिताना ढोस म्हणती पण देती, जेवताना तुझ्या मड्यावर घालते म्हणती पण देती, जाऊ दे, मड्याव म्हणती पण देती, लग्नाला निघाले कपडे बदलून देती, चांगली आहे. काही काही म्हातारे ते इतके सज्जन आहेत, ते म्हणतात भाऊ त्या मानानं आपलं चांगलं आहे, सून चांगली आपली, शेळ्या बाकरांचंही पाहते, पोरांचंही पाहते आणि माझी ठेपतो ते. पण तुम्ही वृद्धाश्रमात जा, सर्व्हिसवालेच आहेत, रिटायर झाले, पेन्शन देऊन वृद्धाश्रमात का वागायचंच नाही ना नीट. कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही, कधी देव नाही, कधी धर्म नाही, कव्हाय पहा डोळे लाल, तांबडी कावीळ झाली, सासरवाडी सोडून दैवत नाही, वंजेशी नीट बोलायचं नाही. मग वृद्धाश्रमात आपण भेटायला गेलं का, मी विस्तार अधिकारी होतो, सांगायला आज नाही वाटत त्याला, मी कृषी अधिकारी होतो, मी अभियंता होतो, आता लाज नाही, आबरू नाही. देवळा पुढून चाललं तर कधी देवा पुढे वाकायचं नाही, वारकऱ्याला कधी चहा पाजायचा नाही.
सासरवाडी सोडून दैवत नाही. एक पोर इंजिनियर केला, सासरवाडी राहायला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मी म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. मग तो दिंडीत आमच्या मोकांडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे इकडंही नाही तिकडंही नाही. ही चांडाळ माणसं आहेत मला. ही राम रावणाच्या युद्धातून पळून गेलेली जी राक्षस आहेत, हे इकडे जमा झाले. थोडं पुढे नेतो, परत माग आणतो. करंट लावून दिलाय तुम्हाला. मग याचा करंट लागला का मग सोपं जातं. ओव्या क्लिअर करायच्या, मग मजा राहत नाही. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. संपत्ती आणि दया एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. पाहिलं. पुन्हा 3 वाक्य ऐका. तुम्ही गरीब आहात तवर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही दारू पिऊन पडा, शत्रू नाही. मटका खेळा, शत्रू नाही. आकडा खेळा, शत्रू नाही. नालायक वागा, तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही चांगलं वागलं तरच शत्रू आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही माल काढून कचाकच प्या, शत्रू नाही. माल घालून मोटरसायकल घ्या, शत्रू उठले. जमीन विका, शत्रू नाही. जमीन घ्या, शत्रू वाढली. नोकरी करू नका, बोंबला धिंडा, शत्रू नाही. नोकरीला लागा आणि मामाच्या पोरीला नाही म्हणा, मामा शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, पण त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन, भले 3 सांभाळायची पाळी आली तरी चाल. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही दळण इकून दारू पिणारी लोक आहेत. दळण इकून, दळायला गेला दळणच इकलं, बायको पिठलं करून बसली तरी त्याची लोक वाट पाहत्या. काल गावात दिसले नाही. परत ऐका, हे वाक्य इंदुरीकरचे आहेत बरं का. हे कालही खरे, आजही खरे, उद्याही खरे. फक्त झोपायच्या खोलीत लिहून ठेवायचे आणि उठल्या उठल्या वाचायचे. हे इंदुरीकरचं कीर्तन. इंदुरीकर म्हणजे वाल्याकुळी आहे. वाण्याकुळी म्हणजे सगळ्यांच्या शिव्या खातो, गुन्हा एकच, खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. एक माणूस असा राहिला नाही त्याला मला घोडा लावला नाही. माझं आयुष्य घोडे खाण्यातच गेलं आणि गुन्हा एकच, खरं बोलतो. बस खरं बोलला का कार्यक्रम झालाच. चला माग घ्या, करंट लावून घ्या, मग त्याला मजा राहत नाही. चांगलं वागा तरच शत्रू आहे. तुम्हाला पटतंय का बा? तुम्ही गावात मंदिर बांधायला काढा, दुश्मन वाढले. मंदिर पाडा काढा, शत्रूच नाही. सगळे गज घेऊन येणार उकरा. चांगलं वागलं तर शत्रू आहे. मान्य मान्य मान्य. 2 शत्रू कधीच बाहेरचे नसतात. 1 घरातलेच. 2 भाऊकीतले. भाऊबंद भाऊबंद तर इतके नालायक आहेत तुमचे माझे, असे खपाखप मेले पाहिजे, खपाखप. एक जगलं नाही पाहिजे, कारण ते जिवंतपणी नीट जगून देते नाही. मेले होते त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? नको कोणला राम राम, आपली स्टोळी उचल रे मडक. आणि 3रं वाक्य नीट बस. आणि 3रं वाक्य, हे वाक्य फिटच करायचे. 3रं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात
तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. हा, आपल्याला माणूस एखादा चांगला मानला, आपण बाजूला गेलो का त्यानं आपला कार्यक्रम केला. म्हणून महिला मंडळाच्या कीर्तनात पहिली गोष्ट, शेजारच्या बाईला आजपासून चहा नाही, बंद. तिला स्पष्ट सांगायचं, मी इंदुरीकरचं कीर्तन ऐकलं, मला शिव्या देऊ दे, जाऊ द्या, मला खाऊ दे. हसती म्हणली साखर उष्णी लागती, डब्या सगळं तुला नाही, पण तू एक पांढरे पाय माझ्या घरात लावू नको. याचं काय आहे? याचं कारण शेजारची बाई आपला चहा पिते, आपली माहिती काढते आणि शेजारी जाऊन सांगते. आणि पाया पडून सध्या तुम्हाला राग येईल, आपल्या घरातल्या घटना कधी दुसऱ्याला सांगत जाऊ नका. सांगत जाऊ नका. शेजारच्या लोकांना ती संधी असते आणि त्या संधीचं ते सोनं केल्याशिवाय कधी नाही. बा घरोघर मातीच्या चुले ते घडणार आहे. बा भांड्याला भांड लागणार आहे, मतभेद होणारच आहे. प्रारब्ध वेगळे, संचित वेगळे, क्रियमान वेगळे, शहरा वेगळा आहे, वागणं सुद्धा वेगळे, प्रत्येकाचे विचार वेगळे. आपल्या घरातली भांडणं कधी दुसऱ्याला सांगायचे नाही. एकाच वाक्यात ऐका, माझा राम उद्या गादीवर बसणार आहे म्हणून स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा हार कैकेयीनं रामाला दिला होता. इतकं रामावर कैकेयीचं प्रेम होतं, मोत्याचा हार दिला होता. पण पुढं ऐका, फक्त ती शेजारची आली, रामायण उलट बुंगावलं महाराज. बुंगलं म्हणजे साधं बुंगलं नाही, ब्रह्मांडाचा धनी वनवासाला गेला. ब्रह्मांडाचा धनी वनवासाला गेला. महिला मंडळ याच्यात नवल नाही. पण ज्याच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता, ज्याची मुलगी कधी स्वप्नात सुद्धा गरीब होईल असं वाटत नव्हतं, त्याचीच मुलगी वलकली नेसून वनवासाला गेली. आणि ते तर काहीच नाही. आजराजाचा मुलगा जनकाचा व्याही राजा दशरथ पुत्र शोकाने मेला आणि सक्का भाऊ भावाच्या पादुका घेऊन राहावा लागला. एवढा तमाशा त्या मंथरकेनं केला. तेवढी जर आली नसती, रामायणाला डागच नव्हता. तुमचं काय मत आहे? शेजारच्या बाईला आजपासून एंट्री नाही, फायनल. आता घरी गेल्याच सांगून टाका तिला, बाई उद्यापासून माझ्या घरी कालवण आहे ना, मी लोणचं भाकरीला सोडेल, पण तुझ्या वाटीवर कालवण नको. तुम्हाला वाटीवर कालवण देती आणि अख्ख्या गावाला सांगती तिच्या घरी कालवण नव्हतं. बरं, शेजारी इतके हुशार आहेत, शेजारी इतके हुशार आहे महाराज, कालवण घेऊन येतात आणि घेऊन जात्यात, फुकट देत नाहीत. तुमचं आम्हाला द्या, तुमचंही नको आणि आमचंही नको. फायनल झालं. जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात, तीच तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. फायनल झालं. तिन्ही ओव्या क्लिअर झाल्या. पुढच्या ओळीकडे वळालो. आज कीर्तनाला घेतलेला जो अभंग आहे तो ज्ञानियांचे राजे, कैवल्याचा पुतळा आहे, महाविष्णूचा अवतार ज्ञानोबारायांचा आहे. आणि ज्ञानोबारायांचा अभंग आहे, पण त्याला शेवट बाप रखमादेवर आहे. इथं घोटाळा आहे थोडा, तेवढा सांगून टाकतो पुढे सरकतो. आजच्या अभंगाला कडवे तीनच आहेत. आणि अभंग हा मोबाईल मध्ये घेते, अभंग हा ज्ञानेश्वर महाराज आहे. नीट बसे बरी. अभंग हा ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, पण याला शेवट बाप रखमा देव रे. अभंगाला सुरुवात झाली. कीर्तन ऐकणाऱ्यांना दोन सूचना आहेत. कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, यायचं नाही. काय म्हणणे. आणि दुसरी गोष्ट, कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. झालं पाहिजे ना. मग कुठंतरी कुठंतरी कोपऱ्यात बसायचं, खालून खिशातून मोबाईल घालायचा, मोबाईलमध्ये कीर्तन घेऊन जायचं. मग इकडून एक क्लिप कर, इकडून एक क्लिप कर, अर्धवट ऐकायचं, त्याचंच वाक्य करायचं आणि त्याचंच इंद्रिकरचा गेम करायचा आणि TRP छापायचा. हा धंदा बंद करा. युट्यूबला कीर्तन टाकणाराच्या ज्ञानेश्वरीची एक ओवी तरी पाठ पाहिजे, तर त्यानं कीर्तन टाकायचं.
किंवा हरिपाठ तरी गावाला म्हणून दाखवायला पाहिजे. आपल्याला गाजरं काही येत नाही आणि कीर्तनकारांच्या चुका काढून त्यांचा गेम करायचा, हा धंदा कोणता? पैसे तुम्ही कमवायचे, इज्जती आमच्या घालवायच्या. कीर्तनकारा बोलला किंवा मुलींना बोलला, मुलाला बोलला, बोलायचं कोणीच नाही. वाटुळं झालं धर्माचं तरी बोलायचं नाही कोणी. संस्कृती संपली तरी कोणी बोलायचं नाही. आज 50% म्हाताऱ्यांना घरात फेकून भाकरी, कोणी बोलायचं नाही. 50% महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार घरात राहिला नाही, बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमचा गेम, आम्ही बोललो आमची बातमी, आम्ही बोललो आमचा गुन्हा. ही स्थिती आहे आज. 25% महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाहीये. नातू पाळणा घरात आहे पण आजीच्या मांडीवर नाही. काय पाप केलंय आजीला सांगा, काय केलं पाप? जिने 3 रंगाचं लुगडं नेसून मुलगा मोठा केला तिचा गुन्हा झाला. तिने रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली तिचा गुन्हा झाला. जिने स्वतःच्या गळ्यातले दागिने बुडून मुलगा मोठा केला तिचा गुन्हा झाला. अरे 5,000 रुपये महिन्याची बाई तुम्ही पाळणा घरातल्या बाईला देता आणि ईश्वरासारख्या आईच्या मांडीवर नातू देत नाही. जिचं तुम्हाला का देत नाही माहिती आहे? माझी सासू अडाणी आहे, माझी सासू अडाणी आहे, माझ्या मुलावर संस्कार नको. अरे अडाणी सासूचं दूध पेलेल्या नवऱ्याचा पगार तुम्हाला चालतो आणि तिचा अडाणीपणा चालत नाही. आणि तुम्ही पाळणा घरात ठेवलेल्या पोरानं, तुम्ही पाळणा घरात ठेवलेल्या पोरानं तुम्हाला सांभाळावं यापेक्षा तुम्ही का करावं? का तुमच्या मुलानं तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालाव्यात? का? तुम्ही जर त्याच्या आजीचा हिस्सा हिसकावून घेतलाय तर तुमच्या पोरानं तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालावा यापेक्षा तुम्ही का करावी? तुमच्या मुलाने तुम्हाला विचारून लग्न करावं यापेक्षा तुम्ही का करावी? तुमच्या सुनवाईनं तुमच्या पाया पडावा हा बिंडोक विचार तुम्ही का करावा? का? आज कीर्तनामध्ये बसलेल्या 25 ते 40% महिला आहेत का स्वतःच्या नातवाला हात लावू शकत नाही. बोलायचं नाही कोणी बोलायचं नाही. 50% म्हाताऱ्यांना फेकून भाकरी आहेत, बोलायचं नाही कोणी. 22 वर्षाच्या पोराचं लिव्हर खराब झालंय आणि 25 वर्षाच्या पोराला डायलिसिस आहे. काय मत आहे तुमचं? अल्पवयीन गुन्हेगार आहेत, अल्पवयीन. 16चा मुलगा बलात्कारात आहे, 17चा पोरगा दरोड्यात आहे आणि 18चा पोरगा खुनात आहे. आहेत का नाही? बोला. नाही आहे? तुम्ही काहीच बोला नाही. 16चा पोरगा बलात्कारात सापडतो, 17चा पोरगा खुनात सापडतो आणि 18 आणि 20 वर्षाचा पोरगा पंप लुटून दुसऱ्याला सुपारी घेऊन मारू शकतो. इतके खाली आपण का गेलो? का गेलो माहितीये तुम्हाला? आमच्या आयुष्यात सगळं जमलं, आम्हाला भजन जमलं नाही. भजन आणि भजन कमी पडलं का हे घडतच नामाशी विनमुख तो नर पापी. भजन कमी झालंय. भजन तुम्ही भजन वाढवा, गाव सुधरेल. भजन वाढवा, पार्ट्या संपतील. काय राहिलंय गावांमध्ये? काय? थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही. थोरला भाऊ ग्रामपंचायतीला विरोधी मतदान करतोय म्हणून धाकटा त्याच्या पुरीचं लगीन मोडीतोय. ही गावातली स्थिती आहे. नाहीये? थोरल्याच्या मुलीच्या लग्नाला धाकटा भाऊ गेला नाही का? तो आमच्या साहेबाचं काम करीत नाही. हा साहेब लग्नाला येऊन गेले. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडायला धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. काय मत आहे तुमचं? मी काहीच बोला नाही. मी चुकीचं बोलतोय का? विनोद आहे हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाने थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला. म्हटलं भाऊ साखरपुड्याला नाही आला. तो भाऊ संध्याकाळी उशीमध्ये मुटकं गुंतून रडला. मला पैसे गेल्याचं काही वाटलं नाही. माझी मुलगी एक दिवस जाणारच होती. माझ्या भावानं माझ्याशी बोलायचं नव्हतं पण ओठ्यावर बसावं लागत होतं. हे भावाचं चित्र आहे. साखरपुडा झालं तर मुलगी रडली. मुलगी रडली आणि मुलगी साखरपुडा झाल्यावर उशीचा कवर व्हायला होईपर्यंत का रडली माहितीये तुम्हाला? का रडली माहितीये?
माझा चुलतान माझा बाप तर मला सारखाच आहे, माझा चुलतान माझा बाप तर मला सारखाच आहे. मी तर दोघांनाही पाहुणीच आहे. एक दिवस या घरातून मी जाणार आहे. माझं भांडण माझ्या चुलत्याचं आणि माझ्या बापाचं होतं. मी काय केलं होतं? मी तर दुश्मन नाही आहे. मी तर हे गाव सोडून जाणार आहे, घर सोडून जाणार. आणि चुलतान बाप तर मला सारखाच आहे. पण माझ्या चुलत्याने माझ्याशी बोलायचं नव्हतं, माझ्या चुलत्याने माझ्याशी बोलायचं नव्हतं, माझ्या वट्यावर जेवायचं नव्हतं, पण माझ्या चुलत्यानं माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती. हे बसलेल्या लोकांची चित्र नाहीये. कुठे आम्ही? कुठे? कडक कपडे घालून, पांढरी केस काळी करून, मिश्या काढून, भारीतला ब्रँड पिऊन, भारीतले मोबाईल वापरून स्वतःला शहाणं समजून धर्म वाढत नाही. फक्त पांढरी केस काळी करायची, मिश्या काढायच्या, भारीतले ब्रँड प्यायचे, बायका करायच्या, धाब्यावर जेवायचं, धाब्यावर राहायचं, भारीतल्या दारू प्यायच्या, टिंगल्या टवळ्या करून जीवन नाही जमत. तुमचं काय मत आहे? भारी कपडे घातले म्हणजे जग सुधारलंय काय? सुधारलंय? भारी कपडे घालायचे, दारू प्यायची, बायको देखणी करायची, हायवेला गाड्याचे हातचे खायचं, बाहेर जेवायचं, भारीतले ब्रँड प्यायचे, गरीबाचे मुंड्या मोरगाळायच्या. हे लई दिवस चालत नाही. किती दिवस चालते अंगातली मस्ती? किती दिवस? 2 वाक्य ऐका. आयुष्यभर 1000 वर्ष जगतोय साप. 1000. दारुडे बिरुडे जुगारे बिगारे जरा नीट ऐका. सापाला आयुष्य 1000 वर्ष. किती? 1000. पण अजून कधी गल्लीनं फिरता येत नाही, त्याला ध्यानात ठेवा. हा, जरा पाठ करा. 15 जिपियाला माहिती तू काय गावाचा बाप नाही झाला. हा, ते देवळा पुढे घोडाला येते कोणालाही बी. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, कोणालाही सोडा, दारुड्याला कधी सोडायचं नाही. नाही सोडा, जाऊ द्या, एखादा तोळं नेऊ द्या, पण दारुड्या काही म्हणल्यावर पिसावलाच पाहिजे. कारण दारू पिणारी जी माणसं आहेत ती चांगल्याचा आप घेण्यासाठी नाटक करतात. त्यांना सगळं कळतं. चांगल्या माणसाची इज्जत घालवण्यासाठी त्यांनी केलेला तो डाव असतो, नाही तर त्यांना ते सगळं कळतं. तुमचं काय मत आहे? ते भांडण करताना जुनच उकरून काढतात, नवं कधीच काढत नाही. आणि ते आणि वरून ते सगळं झालं म्हणत्या कशी जिरावली. तुम्ही अभ्यास करा, विनोद हा. नीट ऐका. बोर कधी कधी इष्टीत, जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी, हो, कोण कोणाचा विचार करतो. एक वाक्य नीट ऐका. 1000 वर्ष आयुष्य सापाला, पण सापाचा मृत्यू ऐका जरा बसलेली माणसं. म्हातारपणानं नाहीये. साप म्हातारा होत नाही. साप म्हातारा होत नाही, पण साप ठिसून मारला जातो, हे ध्यानात ठेवा. दिसल तिथं त्याचं पहिलं डोकं हाणलं जातं. आणि काही माणसं त्या सापाच्या अवलादीची आहेत, कधी नीट वागायचे नाही. हो, सापाला कधीही कधी कोणी राम घालीत नाही. आणि सापावर ठिसून मारायची वेळ का म्हणून आली माहिती का? त्याला 3 कारण आहेत. एक, आयुष्यात दया नाही. ज्याला चावला त्याला वाचवून देत नाही, मिळालाच तो. आयुष्यात दया नाही. कुणाक? सापाक. माणसात कधीच नाही. हो, आणि फुगीरपणानं जागला का साप ठिसूनच मारला जातो. याच्यावर तुमचं काय मत आहे? आता त्याच्या पुढचा पठ्य ऐका. हा तर साप आहे, पण दुसरा एक असा गडी आहे, ते म्हातारा होऊन मरतय. पण कसं मरतय ऐका. फुगीर गडी आहे. फुगीर नाव सांग त्याचं. वाघ. वाघ 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 वाघ. आपला वाघ नाही.
आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उष्ण मेघा झाला बिबट्या. आपले वाघ म्हणजे चड्डी फाटेल फाडून टाकेल. मग ही कोण शिवीन? आपले वाघ हे आपले 5च्या पुढं वाघ. 9 वाजता उतारली का मुतला चड्डीत पडला उताना झाला बिबट्या. आणि सकाळी 20 रुपये दे. दाडुऱ्या रस्त्यानं जुलत चालला आणि राजा हत्तीवर बसून आला. तो दारुड्या त्याला म्हणला, बोल तुझ्या हत्तीची किंमत काय? राजा म्हणला, हत्ती ऐकायचंच नाही. तुझ्या सगळं बोल. पैशाला कुत्र खात नाही. राजा म्हणला, अहो मला कोण घेईल? नगरी सगळं बोल. उद्या सकाळी व्यवहाराला ये. राजा म्हटला. राजानं सकाळी त्याला पाठवलं शिपायाला. आले. बसा. रात्री घाईघाई व्यवहार करता आला नाही. नगरी कायचं ठरलंय. बोला केवढ्याला घेता? तो राजाकच पाहत राहिला आणि राजाला म्हणलं, तू प्याला का काय? अरे बावळाटा, मला थुकेल तंबाखू वाळून खातोय मी. मला वडाय बिडी नाही. मी कुठं नगरी घेत असतो का? जिला नगरी घ्यायची ती निघून गेली. तू 20 रुपये दे आता. असं वाघ आहे वाघ. पण वाघाचा मृत्यू ऐका. सापाचं क्लिअर झालं. वाघाचा मृत्यू ऐका. कसा मरतो नीट ऐका बरं का. वाघ म्हातारा होऊन मरतो मान्य. पण वाघ गाई मेली ना, शेतकऱ्याची महिला म्हणलं, तर गाईला खड्ड्यात पुरलं जातं. त्याच्यावर साडी टाकली जाते. बैल मेला तर त्याच्यावर धोतर टाकलं जातं. त्याला गंध लावला जातो. हा पठ्ठ्या कसा मरतो ऐका. बिन अन्नाना पाण्याचा मरतो. वाघाला मरताना पाणी नाही. तुमच्यापैकी कोणत्या माणसानं बसलेल्या वाघाला मरताना पाणी पाजलंय? कुणी सांगा, त्याचा आपण सत्कार करू. वाघाला कोणी पाणी पाजित नाही. वाघ मरताना त्याच्या अंत्यविधीला कोणी जात नाही आणि त्याला भाकर सुद्धा कोणी मारताना देत नाही. अशी वाघाच्या औलादीची माणसं आहेत. वाघ येते वाघ. आता त्याचं कारण ऐका. वाघ हे वाईट दिवस का आले? एक, उपकार नाही. 2, दया नाही. आणि कोणी ज्याच्या जवळ जो गेला तो परत गावात आला नाही. मग तुम्हाला वाघ होऊन जगायचं, साप होऊन जगायचं का माणूस म्हणून जगायचं तुम्ही ठरवा. आयुष्य किती आहे? आयुष्य किती आहे? काही संग न्यायचंय का? काय कमवलं तुम्ही आयुष्यात? ईश्वरासारखी सासू सासरी तर फडून मेले. काय कमवलं? पैसा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी भुपिटा आणतो. तुम्ही काय कमवलं? 4 धाबे, 2 बार, 3 पंप, 6 GCP, 2 अंगणवाड्या, 6 कारखाने. एकवीस पंप. काय कमावलं तुम्ही? 22 तोळे सोनं तुमच्या अंगावर, कपाटभर साड्या. काय कमवलं तुम्ही? काय कमवलं? काय? एक मुलगी जन्माला घातली, तिचं लग्न करायची गरज पडली नाही. तिचं लग्न झाल्यावर 4थ्या दिवशी आपल्याला कळलं कुठे गेली का ती. हाय काय कमवलं आपण? गाडी, बंगला, एवढंच ना. सोनं. काय कमवलं तुम्ही? जरा 2 मिनिटं बारीक चिंता नाही का? आपण कमवलंय काय? आपण कमवलंय काय याचा विचार करा.
नाही तरी गेला जन्म वाया, हो हो हो, नाही तरी गेला जन्म वाया. पखवाजाला आवाज दे अरे, थोडा थोडा आवाज वाढव ना जरा. पकवाजाचा आवाज वाढवा, माईकचा आवाज वाढवा. विठाल विठाल बस. आता ऐकणाऱ्यांची लिंक तोडू नका. आता कीर्तन आत घुसलं, कीर्तन आत घुसण्याला मजा आहे, बाहेर नको. बाहेर मजा राहत नाही त्याला. ठातूर मातूर बायचन बाबाच्या गोष्टीला मजा नाही. कीर्तन पाझरलं पाहिजे, ऐकणारा माणूस पाझरलाच पाहिजे. चला थोडा आवाज द्या भाऊ. चला, वाघाचं जगणं असं आहे, सापाचं जगणं असं आहे. मला थोडं पुढं न्यायचंय तुम्हाला. आजच्या अभंगाला शेवट बाप रखमा देवरू का इथे आणायचंय. परमार्थ करायला 4 कृपा लागतात. कोणी उठायचं आणि कीर्तन करायचं. नीट बस. कोणी उठायचं आणि कीर्तन करायचं आणि कोणी उठायचं आणि पखवाज वाजायचं. बापाची पेंड नाही, परमार्थ रक्तात असावा लागतो. हे असं जमणार नाही. आता कोणी हे चालतं का ते. महापौर आळंदीत घालायचं का झक मार. माझ्या पोराला पकवा शिकत, पकवा त्याची येडे निघले, तुझं कुठे शिकत. बावळट चालत असत. माऊलीच्या भाषेत सांगा, खाडकावर पडलेलं बी कधी उतरत नाही. खाडकावर पडलेला पाऊस कधी गावाला फायद्याचा नाही, आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. वाव्यानी डायका का खडकी जैसे वर्षले का का खडकी जैसे वर्षले कागी माझी पेरले. खाडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल. वाव्या सांगू 2-4. शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशेतलं गुचिड किती चिटाकलं तरी ते दूध कधी पेत नाही. गाळातला बेडूक किती धरला तरी तो फुलाचा सुगंध कधी घेत नाही. आणि प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. पुढे सांगू वाव्या, जेवढे गोष्टी डोक्यात तेवढं घ्या. लाटणं मोडल पण राहू दे रे, कोणीकडे जाऊ दे. लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाझरणार नाही. तशी पापी माणसं मरतील पण सुधारणार नाही, आणि त्यांना सुधारायचा कोणी प्रयत्नही करू नये. नाही नाही, लाटणं मोडल पण वाकणार नाही. ओवी सांगू, लाटणे जैसा न लवे पाथरू न द्रवे. पुढे सांगू तुम्हाला, शिळी किती जरी फिरली तर ती समाधानानं कधी जगत नाही, आणि सुरीचं धन कोणाला लकलाव येत नाही. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का सूर्याचे थान. पुढे सांगू हव्या, उसाला किती लांब तुरा आला तो काय फायद्याचा. उसाला तुरा आला काय फायद्याचा. भेंडीचं झाड किती वाढलं
काय फायद्याचं? नपुसक पुरुष किती देखणा असला त्याचा उपयोग हाय स्मार्ट. व्हॉट इज द यूज? हाय स्मार्ट जरा पुढून बोलावं लागतं, ऐकू येत नाही लोकांना. नाही, त्याला आपला काय दोष? आता याच्यापेक्षा किती झाला? हा, मी त्याला पहिलं म्हणलं होतं एवढं तरी आवून तर दे जरा आवाज भाऊ, करावं तेवढं. नाही नाही, आता किती जवळ येईल? त्याला जवळ गेलं तरच आवाज आहे. दुसरा घेऊ आरडून आरडून. तुला तसंच राहणार ना. बस येतोय ना आता. तुम्हीच द्या ना आवाज थोडा. आणि एवढ्यावरच येत नाही त्याला आवाज. खालून मशीन मधून आवाज वाढव. मी इतक्याच अंतरावर आहे. आता तरी पुढे हाती उपदेश, 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 करुणाच्या आयुष्याचा नका करुणाच्या आयुष्याचा, करुणाच्या आयुष्याचा, करुणाच्या आयुष्याचा, नका करुणाच्या आयुष्याचा, नका करुणाच्या आयुष्याचा, करुणाच्या आयुष्याचा, सकळांच्या बाया माझे दैनवात, सकळांच्या बाया माझे दैनवात, सकळांच्या बाया माझे दैनवात, सकळांच्या बाया माझे दैनवात, सकळांच्या बाया माझे सकळांच्या बाया माझे सकळांच्या बाया माझे आता तरी पुढे हाती उपदेश, करुणाच्या आयुष्याचा, करुणाच्या आयुष्याचा, आता तरी पुढे हाती उपदेश, करुणाच्या आयुष्याचा, करुणाच्या आयुष्याचा. बस. आता करंट लागलाय अभंगाचा. करंट आत घुसला पाहिजे तर त्याला मजा येईल. त्याला ना फायनल झालं आपलं. सापाचं मरण असं आहे, वाघाचं मरण असं आहे. तुम्हाला कसं मरायचं तुम्ही ठरवा. तुमचं मरण काय आमच्या हातात नाही. आमचं चांगलं सांगणं काम आहे. तुम्ही तिकडे काही करा. पावसाचं काम आहे पडणे. तुम्ही काही पेरा. हा, तुम्ही जर वावर खाट ठेवलं तर त्याला पाऊस आहे काय करेल. चला, माझ्या अभंगाला बाप रखमा देवरू शेवट का इथं आलो आपण आता. माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला अनुग्रह दिला म्हणून माझे सगळे अभंग गुरुच्या चरणावर आहे. म्हणून बाप रखमा देवर आहे. आता पहिलं कौतुक ह्या गावाचं, ग्रामस्थांचं, भजनी मंडळाचं, ग्रामस्थांचं, भजनी मंडळाचं आणि आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचं, श्रीमती सरस्वती बाबुराव पाटील यांचं प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे नियोजन यशवंत पाटील, महादेव दिनकर पाटील, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक, वादक, गुणीजन. सगळ्यात महत्वाची गोष्ट वारकरी संप्रदायामधल्या लोकांनी त्यांचं पुण्यस्मरण आहे. वा. गावाचं कौतुक. आता मरण्याच्या बाबतीत 2-3 गोष्टी सांगतो आणि पुढे सरकतो. सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. उगाच बावळाटपणा करीत नका का. मी माळकरी पपटवानी बोलतो, मरायच्या टायमाला आमलेट मागू शकतो असं नाही चालत. असे काही टापाना गाणी जाऊ. सोमवारी मरणं पवित्र नाही. नीट ऐका सगळे वारकरी बिरकरी. गण ठोकून माणसं नीट मरत नाहीत. हा, जरा बारीक ऐका. माणसं सोमवारी मरणं, काही लोक म्हणतात तो दिंडीत मेला, आजारीच होता. काही माणसं म्हणतात त्यानं काल शिकेल ती. काशीचा नियम जरा ध्यानात ठेवा गांधावाली.
काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. काशीतच मरायचं असतं असा नियम आहे. 12वा अध्याय त्याला ओव्या उचकीत झाला. मोक्ष देऊन उदार होई कीर काशी शरीर ते गावी वेच किजे. असं सोमवारी मरणं पवित्र नाही. एकादशीला मरणं पवित्र नाही. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. डोळे पाहुणे गोळा करून मरणे पवित्र नाही. खाते फोडून मरणे पवित्र नाही. दिंडीत मरणे पवित्र नाही. भजन करीत मरणे पवित्र आहे. आता त्याला मरायची अटी आहेत. ऐकूनच सांगूनच टाकतो. आता ते पोरग तरी बसकून उठली ना सगळे इकडं सगळे इकडं सगळे मरायच्या अटी ऐका. 1, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. पहिली अट, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2, मरायला शुक्ल पक्ष असावं, म्हणजे मरायला शुक्ल पक्षात मरावा. 3, मरायला उत्तरायण असावं. आता उत्तरायण आहे. आता ज्याला जायचं त्याने निवांत जा. आता 21 जून पर्यंत उत्तरायण आहे. ज्याला घाई करता येईल ही संधी आहे त्याने जा. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. मरायला शुक्ल पक्ष असावं. मरायला उत्तरायण असावं. मरताना इंद्रिय टवटवीत असावेत. मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. आणि 5, मरताना माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा आणि शरीराचं तापमान समान असावं. तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ओव्या कागदावर लिहून घ्या. घरी गेल्या उचका. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ओव्या घरी गेल्यावर उचका. आता याच्यावर काहींच्या शंका आहे. त्या शंका लगेच सांगून टाकतो. काही माणसं म्हणतात ही माणसं अपघाताने का मारतात? उत्तर, फाशी घेणं, औषध पिणं, विजेला चिटकणं, वीज अंगावर पडणं, लाईटीला चिटकून मरणं, फाशी घेणं, औषध पिणं हे तुमच्या कर्माची फळं आहेत. तिथं देवाचा काही संबंध नाही. रॉकेल ओतून घेणं, निवांत जळणं, तुम्ही रॉकेल ओतून घेऊ नये ह्या मताचा मी नाही. कारण तुम्ही आमचं ऐकू शकत नाही. तुम्ही कधी मरा पण तुमच्या बापाच्या घरी जाऊन मरा. रॉकेल इकून न्या. आमचंच रॉकेल घ्यायचं ना आम्हाला जेलमध्ये घालायचं. तुम्ही ड्रम सुद्धा इकडून न्या, काड्याची पेटी न्या, तुमच्या बापाच्या घरी जा, निवांत वाट्यावर जाळा. काही कुणाचं राहिलं नाही. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो समजा, मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी जाणार उलथून. मग ते आले काय गेले, आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग आहे त्याचा? आपले गुडघे गेले दिंडी निघाली. असा आपला काय खरं नाही, मरा. असा सांगा देवाला काय, हे यमा गुडघे गेले जाणार. तमाशात बायांना खडे किती आले, गुडघे राहणार नाही. विठाल विठाल म्हणून
हे मरायच्या अटी क्लिअर झाल्या ना, पुन्हा काही बरळायचं नाही. म्हातारी मारायला लागली ना, म्हातारी पोरगी ती भेटायला, पोरगी भेटायला आली का म्हातारी का पाहती, पिशी पिशी टाकी ती आणि मोठ्यानं उडती. लोकांना वाटलं म्हातारी मेली. म्हातारी गपक्यात डोळे उघडी ती आणि पोरी का पाहती आणि मेली म्हातारी. पोरगी म्हणती माझ्या आईचा माझ्या इतका जीव, मला डोळे भरून पाहिलं आणि म्हातारी मेली. तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 1 महिना आली नसती तर म्हातारीनं नव्या गव्हाची पोळी खाली असती. हे सगळ्यांना पाणे. काही काही बाया माणसं म्हणत्या आमच्या लहान्याचा नातू आहे ना, लहान्याचा नातू दिखतो त्याच्या आजासारखा आहे. मला तर कधी कधी असं वाटतं बाई, नक्की त्याचा आजा परत आला. आता तो फाशी घेऊन गेला, तो येईलच का आला? तो त्या काचानं गेला बाई, तो तुलाच भेटायला येईल ना. अरे नेकवी ए शरीरातला श्वासवास बंद झाला, सगळं संपलं. हे स्वर्गबीर्य काय नाही. हे स्वर्गबीर्यात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण मी अजून गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? माझ्या समोर बसल्यावर तुम्हाला कशाचीच आठवण आली नाही. हा स्वर्ग आहे. हा वर जाऊन काय करायचंय? हसत खेळत जगा. उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. आज आपण संध्याकाळी घरी जाऊ याची गॅरंटी नाही. हसत हसत जगायचं. येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, आणि ज्यांच्यासाठी कमवलंय त्यांना त्याचं काही घेणं नाही. काल डोक्याला ताण करायचा. पोराला म्हणलं तुझी फी भरली. हो पप्पा, ते तुमचं कर्तव्य आहे, आणि तुम्ही फी भरली तर काय उपकार केले नाही. मला एवढा त्रास द्यायचा होता तर जन्माला घालायची काही गरज नव्हती. हा आपला जीवन गौरव पुरस्कार आहे. 22 वर्ष मुलगी सांभाळली, नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सगळे हप्ते पेड करा, तवर मी दुसरा हप्ता घेऊन येते. सगळे लोक रडतात, पण पुरीचा बाप रडत नाही रे, रडत नाही. त्याला बँडवाला म्हणतो राम राम, तो म्हणतो थांब 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 रे बाबा थांब. आचारी म्हणतो उराकलं उराकलं. अरे जन पळभर म्हणतील हाय हाय. गावठी भाषा सांगा, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. वेळ गेली ना, कार्यक्रम संपला. कधी लोक म्हणताय माझ्यावर लोक प्रेम करतात. तू पागल आहे. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालंय, मेंदूत. ती पोरगी प्रेम करीत नाही, ती तुझं ATM मोकळं करते. प्रेम पोरीला काय घेणं? पोरीला काय घेणं? अरे बॅलन्स तू टाकतो, गाडी तुझी आहे, पेट्रोल टाकतो, तिला फक्त घेऊन हिंडतो, तरी ती फक्त हसते. प्रियकन प्रियशी घाटात बसले येडे बाबळीत. बाबळ येडी, पोरगी भांगरी, आणि ती पोरगी बाबळीतच त्याला म्हणते माझ्या डोळ्यात बघ. माझं हृदय फाडून बघ. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. तिनं घाटातच सोडून दिला तिला. हे प्रेम, हे प्रेम आहे. लव इज ए मनी अँड लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. काय कुणाला घेणं नाही. ह्या सगळा भ्रम आहे. माय विघ्ने भ्रमला करे, म्हणत मी माझे खरे. भ्रमला करे, म्हणत मी माझे
सगळा भ्रम आहे. आपल्याला वाटतं हे काही नाही. रात गई. काही लोक म्हणतात तो माझा मित्र आहे. पागल आहे तू. आपल्यात पैशाची पेतो आणि अपघात झाल्यावर लोकांना सांगतो मी म्हणत होतो शेवटची क्वार्टर घेऊ नको. प्रेम बीम जिवाळा बिवाळा ह्या जगातल्या लोकांना 3च रोग झालेत. 1 मला पैसा पाहिजे. 2 मला पैसा पाहिजे. 2 मला लोकांनी मानलं पाहिजे. 3 माझ्या पुढं कोणी गेला नाही पाहिजे. आणि 4 सत्ता मलाच पाहिजे. बाकी लोकांना 5वा रोग नाही. काय मत आहे तुमचं? सासरा एकदा सरपंच होता, पोरगा एकदा होता, सुनई एकदा झाली, मग दुसऱ्याला द्यायला हरकत काय? का गावात तुमचं एकटंच घर शहाण आहे का? का गाव दगड आणते का लोकांना? काय पिसाळ तो लगेच तुझ्या नाताची तयारी उभी केली म्हणजे झालं. एकदा बायको झाली, एकदा पोरगा झाला, एकदा तू झाला, बस वय झालंय. थांबून घ्यावा का चालू द्याच? हे काय काय आता माझी इच्छा आहे. तू नदीवर निघा. आता काय इच्छा करतो? सही करायला 3 वेळा कागद फाटले पण पेन टाकानं हात हालायचा नसता. साहेब म्हणला मीच करतो सही, तू उलट तिकडे काय काय झालं? थांबून घ्यावं. कधी ते नाटायचं. विशिष्ट वय झालं ना थांबावं. आणि एक सांगा थांबण्यात मजा आहे. उलट पहिल्या सरपंचाने बाकीच्यांना म्हणलं पाहिजे 5 वर्ष मला करायचं तेवढं केलं, आता निवांत तुम्ही करा. सल्ला असला तर आम्हाला विचारित जा. तुम्हाला किंमत राहील. एकदा होऊ द्या. एकदा होऊ द्या. हो द्या. एकदा माझी इच्छाच आहे. आता काय इच्छा आहे? 80% ग्रामपंचायत सदस्यांना गावातल्या शाळेतला पट माहीत नाही. हे फक्त 2दा शहाणपणा करायचा त्या शाळेत. परदिवशी गेले ते एकदा 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला. शहाणपणा कडक कपडे घालायचे आणि पोरांना इंग्रजांच्या गप्पा. 4थीच्या पोरांना मुलांना इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला पण तुह्या इतका नाही धुतला. तो घरकुला सकट गाव धुतला. अरे सोडून द्यावा विषय. मी बा गॅरंटी तर नाही. हे गाव लेवलला चांगलं पाहिजे महाराज. कौतुक करावं तुमच्या गावाचा एवढा मोठा कार्यक्रम केलाय. करायला पाहिजे. आता गावाला आपल्याला 2-3 कामं करायचे. गाव पुढाऱ्यांना सांगतो आता 2-3 दिवसात गावाने मीटिंग घ्यायची आणि शालेय परिसरात विद्यार्थ्याचे आणि शिक्षकाचे मोबाईलच बंद पाहिजे. हा निर्णय गाव लेवलला पाहिजे. 11 ते 5 विद्यार्थी शिक्षक मोबाईल नको. याच्यावर तुमचं काय मत आहे? त्याच्यावरून मी शिव्या खाते रोज. जाऊ द्या माझं, जाऊ द्या. माझं आयुष्य शिव्या खाण्यात गेलं. गुरुजी म्हणते तू या बापाचं काय जातं म्हणू द्या, पण तुम्ही पिढी संपवली हे ध्यानात ठेवा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मी मगाशी कीर्तनात सांगितलंय जरा राग येतोय लोकांना इंद्रिकरचा, पण आम्ही तुमचे तुम्हाला का बोलू नये. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. महिला मंडळ मुलगी मला आहे, तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षात मुलींच्या बाबतीत इतकं वाईट काम झालंय का जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप पोरीनी रडवलाय. ओ महाराज रडवलाय. गरिबीनं पिडला पण बाप रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर दंडाचा रडला बाप. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो. पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या, माझी मुलगी सापडून. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, मी तुमची मुलगी सापडून दे. बाप घरी जाऊन झोपतो आणि मुशीमध्ये मुंडकं गुंतून बाप रडतो. आणि रडणारा बाप
पोलिसाचा फोन येतो, तुमची मुलगी सापडली. महाराज मुलगी सापडली म्हणलं त्या बापाच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि तो बाप पोलिसाच्या पाया पडतो तर त्याच्या डोळ्यातलं पाणी पोलिसाच्या पायावर पडतो. तो पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा. बाप म्हणतो मी माझ्या इस्टेटीचा वाटोळा करेन, पण माझी मुलगी मी कधी दुःखी करणार नाही. हो दुःखी करणार. ते दे कान भेटते प्रसंग कळतो काय. महाराज पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा. पोलिसाला पोरगी सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे, माझा भाऊ माझा दुश्मन आहे. पोरानं खरंय का खोटं आहे बोला. महिला मंडळ सांगा मला. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला. मी तुमच्या मुलासारखा आहे, भावासारखा आहे. तुम्हाला वाईट वाटतंय माझ्या बोलण्याचा राग येतोय. हो बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि बंगल्या पुढून रोजानं जातात आणि त्या पोरी इंदुरीकरला शिव्या देतात. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार ही किया नहीं. फिर मारो झक. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहे. तुमचं काय मत आहे. आणि याला सगळ्याला जबाबदार मोबाईल आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे. हो मुलगी मला आहे. गरीबाला इज्जत प्रिय आहे, इस्टेट प्रिय नाही. 22 तारखेला 12वीचा पेपर आहे फेब्रुवारीला आणि 1 मार्चला 10वीचा पेपर आहे. अख्खी गंमत 1 महिना राहिली. एक कार्ट सुद्धा 10 मिनिटं पुस्तक उचकीत नाही. तुमचं काय मत आहे. एक पुरी तर नाहीच. पुरीला तर पुस्तकाची लाज वाटते. नुसतं खोकडं घ्यायचं आणि बोंबलं थिंडायचं. लाजा सोडल्या लाजा. पोरानं मोबाईल मागितला का दिला, पोरानं बॅलन्स टाकला का घेतला, पोरानं हॉटेलला नेलं का चालली थोबड वसीत, त्यानं नाश्ता चालला का खाला चालली. या 4 महिन्यात इतक्या निर्लज्ज पुरी झाल्यात. पुरी महाराष्ट्राच्या बाहेर प्रेम करायला लागल्यात. इथली पोरं कमी पडली. इथून पबजी खेळती गुजरातला तू. ऐ आणि ते पोरग तुला रेल्वे स्टँडवर न्यायला येते. भिकार पोरांच्या नादी लागून पोरी संपल्या. तुमचं काय मत आहे. आणि तुम्ही निरीक्षण करा, पोरी चांगल्या पोरांनो कधी प्रेम करीत नाही. कधीच अभ्यास करा तुम्ही. पोरींचा अभ्यास करा चांगला. मी सगळ्या क्षेत्रातला लय बारीक अभ्यास करणार माणूस. पोरींचं निरीक्षण करा. पोरी कधीच डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी टॉपच्या पोरांवर कधीच प्रेम करीत नाही पोरी. पोरी नुसत्या भंगार पोरांवर प्रेम करणार. भंगार एकदम भंगरी पोऱ्या. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, बी लागली त्याला पोर. आणि पोर काम काय करतय. इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे आणि मोटरसायकली चोरीत आहे. मोटरसायकली. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय नटवा. नटवा तिच्या डोळ्यात. हा विनोद आहे का सांगा. तुम्ही काहीच बोला ना. जरा अभ्यास करा. राग येतो. महिला मंडळ मला सांगा, मी बोललो हा विनोद आहे. आणि पुरीचे सगळे चाळे आईला माहीत असतात. आया भामट्याचं सोंग घेतात. तुझी पोरगी प्रेमात पडेल तुला माहित नाही. नाही नाही माहित नाही. आपली पोरगी रविवारी शाळेत जाते माहित नाही. एसटीचा पास पंच नाही माहित नाही तुला. पोरीच्या मोबाईलला बॅलन्स कुठून येतो तुला माहित नाही. माहित नाही. पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय ध्यानाला बसली होती का. आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली, तिच्याही म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास
तेव्हा तिला रोज डोंगराला हिंडावं लागत. होय, खरं आहे का खोटं आहे? हो, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. त्यामुळे येडा माल पैदा झाला. कितीला आहे तू? सरळ दास, कितीला आहे तू? बैठे बैठे सावधान. हे सावधान आहे का? कोणत्या शाळेत आहे तू? पाल थपडतोय, सावधान आहे का? सावधानला पाल थला सावधान. त्या मागचा कितीला आहे तो पांढऱ्या शाळेत? नवीला कोण आहे रिता? नवीला कोण आहे? नवीला आहे कर तू? ए बरे ए नवीला आहे तू? नाही, तो नवीला आणतो तू म्हणतो नाही. कितीला आहे तू? हा, 7वी 8वी? शिमी का मराठी? मराठी मिडियम नाही का? पाणी हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? या शेजारचा कितीला आहे तो लपला तो? 8वीला आहे का? आणि तू 8वीला आहे का? घड्याळाला काटे किती? 12. या आणि त्याच्या हातात घड्याळ आहे. दहावीचं कोण आहे इथं? दहावीचं कोण आहे इथं? दहावीचं आता का आला कबूल होती? 10वीवाले कोण आहे? तू आहे का? शिमी का मराठी? हा, शिमी का मराठी? शिमी चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist, there are 3 rules. What is the name of that scientist? Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. Correct? Correct? In chapter number 4, paper number 1, one diagram is as follows. What is the name of that figure? दहावीला पुरी कोण आहे? शिमीला आहे का मराठीला आहे? शिमीला का मराठीला आहे? शिमी का मराठी मिडियमला आहे का? मला आवाज येऊ द्या. तुम्ही मराठी मिडियमला आहे, शिमीला आहे? तू कितीला आहे रे? तू 9वी. अरे कितीला आहे तू? 6वी. बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणला म्हणतात? तू कितीला आहे रे कांटू बिवाला? रे इकडे बघ, कितीला आहे तू? 4थीला. तुला विचारायचं काय काम आहे? 3 वर्ष शाळा बंदच होती.